आणि सुरुवातीला आज बातमी नाशिकमधून आहे। नाशिक पुणे रेल्वेसाठी आज समृद्धी महामार्गावरती आंदोलन होणार आहे। सिन्नर, संगमनेर, अकोले इथले कार्यकर्ते रस्त्यावरती उतरतायत आणि आंदोलनात माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार राजाभाऊ वाजे आणि आमदार सत्यजित तांबे देखील सहभागी होतील। नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग पूर्वीच्याच मूळ आरेखनानुसार करण्याची मागणी या आंदोलकांची आहे। तर याच मागणीसाठी आज आंदोलन केलं जाणार आहे। थेट समृद्धी महामार्गावरती नाशिक पुणे रेल्वेसाठी हे आंदोलन होईल। सिन्नर, संगमनेर, अकोले इथले सगळे कार्यकर्ते रस्त्यावरती उतरणार आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार राजाभाऊ वाजे आणि आमदार सत्यजित तांबे देखील सहभागी असणार आहेत। त्यामुळे हे राजकीय आंदोलन जे ते नेमकं कसं होतंय, केव्हा त्याची सुरुवात होऊन आता पुढे नेमकं त्यांच्या मागणीचं काय होणार, सरकार दखल घेणार का आणि आधीच्याच मूळ आरेखनानुसार हा जो मार्ग आहे तो केला जाणार का हे पाहणे महत्त्वाचं आहे। आणि या संदर्भातले अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी राहुल वाघ आपल्यासोबत जोडले गेले आहेत। राहुल, सध्या काय परिस्थिती आहे? किती शेतकरी आंदोलक मागे दिसतात? आपण जर बघितलं तर या ठिकाणी आता आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। नाशिक पुणे महामार्गावरती आंदोलन ठेवण्यात येत आहे। या ठिकाणी लहान पासून तर वयोवृद्ध सर्व या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे। पुणे नाशिक रेल्वे मार्ग हा सरळ मार्गाने व्हावा अशी त्यांची एकंदरीतच मागणी या ठिकाणी करण्यात येते। तर जो शिर्डी मार्ग रेल्वे मार्ग वळवण्यात होता त्याच्या निषेधार्थ हे संपूर्ण आंदोलन या ठिकाणी करण्यात येते। आपण काही आंदोलनकर्त्यांशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूयात। त्याला काय सांगणार आंदोलन या ठिकाणी आपण आंदोलन करतायत? निश्चितच आपण जर या ठिकाणी बघितलं तर आंदोलनकर्त्यांकडून या ठिकाणी चक्काजाम आंदोलन, दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर पोलिसांकडून खूप असा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याकरता नाशिक ग्रामीण पोलिसांकडून संपूर्ण जय्यत तयारी एकंदरीतच करण्यात आल्याचं आपल्याला दिसून येतंय। आमदार सत्यजित तांबे असतील, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे या आंदोलनामध्ये सहभागी झालेले। अर्थातच आपल्याला त्यांच्याशी बातचीत होऊ शकते का राहुल? सत्यजित तांबे किंवा राजाभाऊ वाजे जे आहेत, बाळासाहेब थोरातही येणार कळतंय? बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये संगमनेर या ठिकाणी आंदोलन पार पडतंय। आपण बघितलं तर पुण्यापर्यंत 4 ते 5 ठिकाणी आंदोलन पार पडतंय। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता मात्र ते या ठिकाणी मंचावर उपस्थित आहेत। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। मात्र दुसरीकडे जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात शेतकरी या ठिकाणी आता जमानात या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। पोलिसांकडून खबरदारी अर्धा किलोमीटर या ठिकाणी वाहनांना या ठिकाणी थांबवण्यात आलेलं आहे। आपण जर बघितलं तर दूरच या ठिकाणी वाहनांना थांबवण्यात आलेलं आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता पोलीस या ठिकाणी ऍक्शन मोडवर आलेले आहे। संपूर्ण तयारी प्रशासनाच्या वतीने या चक्काजाम आंदोलनासाठी एकंदरीत करण्यात आलेली आहे। वैष्णवी, वाहतूक कोंडी संदर्भात काय सांगाल? किती किलोमीटर पर्यंत वाहन आहेत आणि पोलिसांसमोर कसं आव्हान आहे? आता किती वेळात त्यांना हे सगळं चक्काजाम आंदोलन बाजूला करायचंय? तर आपण जर बघितलं 4 ते 5 किलोमीटर पर्यंत आता वाहनांच्या रांगा या ठिकाणी लागण्याचं दिसून येत आहे। पोलिसांकडून या ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। परंतु तर जवळपास अर्धा तासापासून शेतकरी या ठिकाणी रस्त्यावर बसलेले आहेत। समृद्धी महामार्गामध्ये यासाठी देखील खबरदारी घेण्यात येते। तर आपण जर बघितलं तर याच ठिकाणी सिन्नर फाट्याहून समृद्धी महामार्गासाठी जाण्याचा हा मार्ग आहे। त्यामुळे समृद्धी महामार्गावर सोडू नये याकरता देखील पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते। समृद्धी मार्ग बंद करण्याची संधी देखील पोलिसांनी आंदोलन करताना एकंदरीत दिली। अच्छा राहुल, मूळ आराखड्याची त्यांची मागणी आहे, त्यानुसारच हा रस्ता व्हावा, रेल्वे मार्ग जावा। काय नेमकं त्याचे फायदे होऊ शकतात असं शेतकऱ्यांचं आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे? निश्चितच आपण जर बघितलं तर हा मार्ग पूर्वी नाशिक पुणे हा थेट संगमनेर मार्गे होणार होता। परंतु हा मार्ग फायद्याचा नाही असं रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केल्यानंतर तो मार्ग शिर्डी मार्गे होण्यात आला। याचा विरोध आता या शेतकऱ्यांकडून करण्यात येतोय। शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की नाशिक असेल आणि नाशिकमध्ये देखील मोठी भाजीपाल्याची बाजारपेठ आहे, कांद्याची बाजारपेठ आहे। हा माल थेट आमचा पुण्यापर्यंत डायरेक्ट पोहोचला तेव्हा त्यासाठी हा मार्ग थेट करण्याची मागणी त्यांच्याकडनं करण्यात येते। मात्र दुसरीकडे हा मार्ग शिर्डीकडून वळवल्यामुळे त्याचा फायदा नाशिककरांना थेट होणार नाही। 1.5 ते 2 तासाचा फरक आता पडणार आहे।
त्यामुळे एकंदरीत आपण जर बघितलं तर हा मार्ग जर थेट केला तर 2.25 तासात नाशिकहून पुण्याला पोहोचता येणार आहे. त्यामुळे नाशिककरांचा देखील मोठा फायदा होणार आहे. नाशिकमध्ये देखील मोठ्या प्रमाणात शेतीचा माल हा पुण्याला दररोज जात असतो. तर दुसरीकडे पुण्यात मोठा IT सेक्टर आहे. तर नाशिक येथील विद्यार्थ्यांना असेल किंवा शैक्षणिक कामासाठी विद्यार्थ्यांना लवकरात लवकर पोहोचण्यात मदत व्हावी याकरता हा थेट मार्ग नाशिकहून पुणे संगमनेर मार्गे नेण्यात यावा असं देखील मागणी त्यांच्याकडून करण्यात येते. अच्छा राहुल, आपल्याकडनं अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद. तर एकंदरीतच आपण आंदोलन सध्या पाहतोय. आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. सगळ्यांची मागणी आहे की ज्या मूळ आरेखनानुसारच हा मार्ग तुम्ही आधी सांगितला होता संगमनेरचा तसाच तो जावा. शिर्डी मार्ग आता तो जाणार आहे, मात्र तो तसा नसावा. मंचावरती आपण पाहतोय की नेते सुद्धा या ठिकाणचे उपस्थित आहेत. राजाभाऊ वाजे, सत्यजित तांबे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हे सगळेजण या आता आंदोलनाचं नेतृत्व करताय. खरं तर शेतकऱ्यांसाठी हा एक मार्ग महत्त्वाचा आहे, कारण की नाशिक आपल्याला माहिती आहे की कांद्याची मुख्य बाजारपेठ आहे. लासलगाव सारखं मोठी बाजारपेठ त्या ठिकाणी आहे, जिथून राज्यभरात अगदी देशात आणि देशाच्या बाहेर सुद्धा कांदा निर्यात होत असते. आणि अशामध्ये जर हा मार्ग थेट नाशिक पुणे झाला तर 2 तासात अंतर कापता येणार आहे हे नाशिक पुणे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. त्यांचा माल लवकरात लवकर सडण्याच्या आत तो बाजारपेठांमध्ये त्यांना पाठवता येईल.